चेंबूरच्या पार्ले ॲग्रोच्या वेअरहाऊसवर एफडीएची कारवाई। काही लाख रुपयांचा एक्सपायर झालेला माल जप्त, गोदामाला सील। भुसावळमध्ये तरुणाला अमानुष मारहाण, 4 जणांविरुद्ध गुन्हा। कारवाईसाठी पीडित मुलाच्या आईची मुख्यमंत्र्यांसह राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार। नागपुरात धनवटे नॅशनल कॉलेज परिसरात तुफान हाणामारी। हाणामारीचं कारण उघड झालेलं नाही। विद्यार्थ्यांच्या हाणामारीनं खळबळ। नाशिक जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला। कळवण तालुक्यात 3.4 रिश्टर स्केलची नोंद। सुरगाणा तालुक्यातही सौम्य धक्के। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता। मुंबईत रिक्षा टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता। किमान 4 रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यास मुदतवाढ। 1 महिन्यात पुन्हा कारवाईची शक्यता। सोलापूरमध्ये कारच्या काचा फोडून चोरी करणारी गँग अटकेत। 7 आरोपींना तेलंगणातून अटक। पंढरपूर पिंपरी चिंचवडमध्ये चोऱ्या केल्याचा आरोप। कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरणात तपासाला वेग। जामनेरमधून 3 पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात। मित्रांच्या खात्यावर लाखो रुपये यूपीआयद्वारे वळवल्याचा संशय। पुण्यात आज ओबीसींची बैठक। हाके, ससाणे, वाघमारे मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्याची तयारी। पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना आज एअरलिफ्ट केलं जाणार। हल्ला करणारा गुरुद्वारातील सेवादर असल्याचं उघड। राज्यातल्या आश्रमशाळांची स्थिती चिंताजनक। 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू। 5% मृत्यू सर्पदंशामुळे। जव्हारमध्ये देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींची रात्रीची पायपीट। शाळा सुटल्यानंतर एसटी न मिळाल्याचं उघड। सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वाशिमच्या वानोसा गावात रस्त्याची दुरवस्था। पावसामुळे गावातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे। ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष। विद्यार्थ्यांना करावा लागतो अडचणींचा सामना। गडचिरोलीत सर्पदंश प्रकरणातील 3 आरोपी फरार। दोघांना अटक। फरार आरोपींमध्ये माजी खासदार पोवासेंचा समावेश। पुण्यातील कात्रज चौकात पीएमटी बसचे ब्रेक फेल। 4 ते 5 वाहनांना धडक। सुदैवानं जीवितहानी टळली। समुद्र किनाऱ्यावर हुल्लडबाजी करणं पर्यटकांच्या अंगलट। श्रीवर्धनमधील समुद्र किनाऱ्यावर कार वाहून जाता जाता वाचली। उत्तराखंडच्या चमोलीत टनेलमध्ये पाणी आणि राडारोडा घुसला। 7 कामगारांचा मृत्यू, 2 जण बेपत्ता। आमदार अपात्र ठरले तर ठाकरेंचं बहुमत। कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह। राहुल गांधींकडून पंतप्रधान मोदींची नक्कल। गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही। राहुल गांधींची मोदींच्या परराष्ट्र धोरणावर टीका। इराण अमेरिका युद्धाचा बांगलादेशला मोठा फटका। दुकानं, शॉपिंग मॉल्स, मार्केट रात्री 8 पर्यंतच बंद करण्याचे आदेश।